आपण बघून राहिलेलो आहोत मल्टिपल इंटेलिजन्स थेरी. ठीक आहे. तर मल्टिपल इंटेलिजन्स थेरी जे आहे ते बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर हा सिद्धांत हार्वर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. तर हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. हा सिद्धांत जो आहे तो हार्वर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. आणि गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता ही फक्त IQ किंवा गणिती क्षमता नसून अनेक प्रकारची असते. ठीक आहे. त्यामध्ये ज्या बुद्धिमत्ता क्षमता आहे त्या 8 सांगितलेल्या आहे. त्याचे जे प्रकार जे आहे ते 8 सांगितले आहे. पहिली जी आहे ते बुद्धिमत्तेचे प्रकार, पहिला जो प्रकार आहे तो आहे भाषिक. यामध्ये वाचन, लेखन, बोलणे, कथा सांगणे ह्या गोष्टी आलेल्या आहेत. दुसरा जो भाग म्हणजे दुसरी जो स्टेज सांगूया आपण तो आहे तार्किक गणितीय. त्याच्यामध्ये काय होते की तर्क, समस्या सोडविणे, गणित सोडविणे हे होतं. ठीक आहे. नंतर तिसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलेलं, तिसऱ्या स्टेजमध्ये काय सांगितलेलं आहे? अवकाशीय. म्हणजे यामध्ये जसं कसं की अवकाशीय म्हणजे जसं नकाशे आहे, चित्र आहे, दिशा आहे, आकृती समजविणे आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ठीक आहे. नंतर पाचवा जो सांगितलेला आहे ते गणितात्मक. त्याच्यामध्ये गणितात्मक नाही, संगीतात्मक. संगीतात्मक मध्ये आपल्याला माहीत आहे म्युझिकल, जसं त्यामध्ये ताल आहे, सूर आहे, संगीत ओळखणे आहे, या गोष्टी संगीतामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यानंतर सहावा जो आहे आंतरवैयक्तिक. ठीक आहे. आंतरवैयक्तिक म्हणजे काय? इतरांशी संवाद व सहकार्य साधणे हे आहे. नंतर वैयक्तिक आहे सातवा प्रकार. तर यामध्ये स्वतःच्या भावना व क्षमता समजवणे. आठवा आहे निसर्गवाद. निसर्गवादामध्ये काय आहे? वनस्पती आहे, प्राणी आहे, निसर्ग ओळखणे आहे, ह्या सगळ्या गोष्टी 8 ज्या प्रकार आहेत ते इथे गार्डनरने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि गार्डनर काय म्हणते, त्यांच्या मते ते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तांचे वेगवेगळे सामर्थ्य असू शकते असे ते म्हणतात. गार्डनर काय म्हणतात की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ताचे वेगवेगळे सामर्थ्य असू शकतात. उदाहरणार्थ छान कथा सांगतो तो भाषिक बुद्धिमत्ता झाली. कोडी व गणिती समस्या सोडवितो त्याला तार्किक गणितीय म्हटलं जाते. नंतर चित्र व नकाशा उत्तम समजवतो त्याला अवकाशीय म्हणतात. खेळात चांगला आहे तो शारीरिक गणित असं म्हटलं जाते. तालसूर चांगला ओळखतो त्याला संगीतात्मक म्हटलं जाते. मित्रांना समजून घेतो त्याला आंतरवैयक्तिक म्हणतात. स्वतःच्या भावना ओळखतो त्याला अंतवैयक्तिक म्हणतात. वनस्पती प्राणी ओळखण्यास रस असतो त्याला निसर्गवादी म्हणतात. तर अशा प्रकारे आपण ते बघूया. एक्झामसाठी मी ते ट्रिक दिलेली आहे. गार्डनर यांचे मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे एकच बुद्धिमत्ता नसून अनेक बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे. त्या म्हणजे आता आपण बघितलं की कथा छान सांगणे म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता झाली. गणित छान सोडवतो तो तार्किक गणितीय म्हणजे बुद्धिमत्ता झाली. नकाशा छान समजून सांगतो त्याला अवकाशीय. म्हणजे या ज्या 8 स्टेज आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मांडलेल्या आहेत. त्यानुसार गार्डनरच्या मते मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे एकच बुद्धिमत्ता नसून अनेक बुद्धिमत्ता आहे. त्या अशा स्वरूपात भाषिक स्वरूप झालं, तार्किक स्वरूप झालं, अवकाशीय झालं, शारीरिक झालं, संगीत झालं, आंतरवैयक्तिक झालं, अंतवैयक्तिक झालं, या निसर्गवादी झालं. ठीक आहे. समजलं. त्यानंतर आपण बघू की प्रत्येक मुलांची क्षमता वेगवेगळी असते. ओके. प्रत्येक मुलांची क्षमता कशी असते? वेगवेगळी असते. म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो आपण चाचणी बघितली किंवा मग एखादी काय म्हणूया आपण त्याला बुद्धिमत्ता बघितली ती वेगवेगळी आहे. ठीक आहे. यामध्ये मी काही 20 क्वेश्चन्स तुमच्यासाठी आणलेले आहे ते बघूया आपण. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? बहुविध बुद्धिमत्ता मल्टिपल इंटेलिजन्स. तर हा जो सिद्धांत मांडलेला आहे ते आपल्याला लक्षात असायला पाहिजे. हार्वर्ड गार्डनर यांनी. नंतर दुसरा प्रश्न सांगितलेला आहे गार्डनरच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर गार्डनरच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे? ऑप्शन क्रमांक सी विविध प्रकारच्या क्षमतांचा समूह. विविध प्रकारच्या क्षमतांचा समूह.
नंतर तिसरा प्रश्न इथे आपल्याला सांगितलेला आहे, चांगले वाचन, लेखन आणि कथा सांगणे कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? तर कोणती असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक ए, भाषिक. नंतर चौथा प्रश्न आपल्याला सांगत आहे, गणितीय समस्या सोडवण्यात विद्यार्थी हुशार आहे, तर त्याला कोणती बुद्धिमत्ता म्हणता येणार? ऑप्शन क्रमांक बी, तार्किक गणिती. ठीक आहे. नंतर नकाशा आणि आकृत्या सहज समजणाऱ्या विद्यार्थ्यात कोणती बुद्धिमत्ता असते? अवकाशीय. ठीक आहे, अवकाशीय. खेळ आणि नृत्यात चांगली कामगिरी कोणत्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे? शारीरिक गणित ही बुद्धिमत्ता आहे. नंतर सातवा प्रश्न बघूया, ताल आणि सूर ओळखण्याची क्षमता कोणती? तर संगीतात्मक. ठीक आहे ना, राहील ना लक्षात? तर हे जे आपण MCQ बघत आहोत, खूप महत्त्वाचे MCQ आहे. इतरांशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता म्हणजे काय? तर यामध्ये ऑप्शन क्रमांक बी आहे, आंतरवैयक्तिक. इतरांशी प्रभावीपणे संवाद साधणे ही क्षमता आहे आंतरवैयक्तिक. ठीक आहे. स्वतःच्या भावना आणि क्षमता समजून घेणे म्हणजे कोणती? अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता. बरोबर आहे ना. नंतर 10वा प्रश्न बघूया, वनस्पती आणि प्राणी आणि निसर्गातील फरक ओळखणे कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? तर निसर्गवादी बुद्धिमत्ता. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला काही प्रश्न पडत असतील किंवा तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओज बघायचे असतील तर ते मला सांगा, कमेंट्सद्वारा सांगा. त्यावर मी व्हिडिओ बनवण्याची बिलकुल म्हणजे तयारी ठेवेल. नंतर 11वा प्रश्न बघूया आपण, गार्डनरच्या सिद्धांताचा शैक्षणिक संदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक सी, विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांना संधी द्यावी. क्वेश्चन 12वा बघूया, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या विविध बुद्धिमत्तांचा विकास करण्यासाठी काय करावे? काय केलं पाहिजे? तर विविध प्रकारच्या कृतींचा वापर केला पाहिजे, तेव्हा कुठे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तांचा विकास होतो. नंतर 13वा प्रश्न बघूया, एखादा विद्यार्थी कविता उत्तम लिहितो, त्याची कोणती बुद्धिमत्ता प्रबळ असू शकते? कविता तो छान उत्तम करतो, तर कोणती बुद्धिमत्ता असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक ए, भाषिक. विद्यार्थ्याला गटामध्ये काम करण्याची संधी दिल्यास तो बुद्धिमत्ता विकसित होण्यास मदत होते, कोणती बुद्धिमत्ता असेल बरं? ऑप्शन क्रमांक ए, आंतरवैयक्तिक. ठीक आहे. 15वा प्रश्न बघूया, मी माझ्या भावाला ओळखू शकतो, या कोणत्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, आंतरवैयक्तिक. 16वा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणती कृती अवकाशीय बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? तर नकाशा तयार करणे. बरोबर आहे ना. आणि कविता म्हणणे किंवा गाणे म्हणणे किंवा गटचर्चा करणे हे भाषिक कौशल्य झालं. ठीक आहे. नंतर 17वा प्रश्न बघूया आपण, विद्यार्थ्याची एका विषयातील कमी कामगिरी म्हणजे कोणती? म्हणजे विषयातील कमी कामगिरी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक सी, त्याची इतर बुद्धिमत्ता प्रबळ असू शकते. म्हणजे एखाद्या विषयामध्ये तो कमजोर असला तर दुसऱ्या विषयामध्ये तो चांगला प्रबळ असू शकते. ओके. नंतर 18वा प्रश्न बघूया आपण, मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीमध्ये शिक्षकाची भूमिका कशी असावी? तर ऑप्शन क्रमांक बी, विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांना ओळखून संधी देणे. त्याच्यामध्ये ही क्षमता नाही तर दुसरी असायला पाहिजे, दुसरी नाही तर तिसरी असायला पाहिजे, हे ओळखून आपण त्या विद्यार्थ्याला अनेक संध्या द्यायला पाहिजे. ठीक आहे. नंतर 19वा प्रश्न बघूया, खालीलपैकी योग्य जोडी कोणती असायला पाहिजे? पियाजेचा नैतिक विकास सिद्धांत आहे का? नाही. एरिक्सनचा बहुविध बुद्धिमत्ता आहे का? नाही. कोहलबर्गचा संज्ञात्मक आहे का? नाही. तर योग्य जोडी कोणती आहे? गार्डनर बहुविध बुद्धिमत्ता म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स. तर आपला ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. ठीक आहे. नंतर इथं लास्ट क्वेश्चन आपण बघूया, TET आणि CTETमध्ये मल्टिपल इंटेलिजन्सचा मुख्य विचार कोणता आहे बरं? ऑप्शन क्रमांक सी, मुलांमध्ये विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात ना, कारण एक बुद्धिमत्ता नसली तरी अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता त्या विद्यार्थ्यामध्ये असते. म्हणजे एखादा अभ्यासामध्ये व्यवस्थित नसेल तर त्याला ड्रॉइंग चांगल्या प्रकारे येऊ शकते, त्याला गाणं म्हणता चांगलं येऊ शकते, त्याला वक्तृत्व स्पर्धा चांगली येऊ शकते, तो बोलू चांगला शकतो किंवा तो कविता करू शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक इंटेलिजन्स त्याच्यामध्ये असू शकते. तर अशा प्रकारे आपण इथे मल्टिपल इंटेलिजन्स हार्वर्ड गार्डनर यांचा मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी
हा भाग बघितलेला आहे किंवा ही मल्टिपल इंटेलिजन्स थेरी आपण बघितली आहे. यावर 20 क्वेश्चन आपण बघितलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल त्याविषयी मला कमेंट्स करा, जेणेकरून मी त्यावर आणखी व्हिडिओज बनवणार. असंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.